बरं, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये तुमची सत्ता येणार, बंधू दोन्ही एकत्र आलेले आहेत, त्यावेळी तुम्ही तुमच्या पद्धतीनं केडर तुमच्या सोबत आहे असं तुम्ही म्हणताय. पण ह्या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातं की खान तुम्ही महापौर करणार म्हणून, जसं असं भाजपकडून बऱ्याचदा सांगण्यात येतं. तुम्ही या स्टेटमेंटकडे कसं पाहता? त्यांनी असं सांगितलं, खानपेक्षा त्यांनी ज्या कार्यकर्त्याचं नाव घेतलं हारून खान. हारून खान हा आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. तो महानगरपालिकेत नगरसेवक त्याची मिसेस झाली. तो माझा पक्षाचा शाखा प्रमुख होता. तो माझ्या पक्षाचा उपविभाग प्रमुख होता. आणि शिवसेनेने केवळ मुसलमान म्हणून त्याला उमेदवारी नाही दिली, त्याला शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून उमेदवारी दिली. अशीच उमेदवारी साबीर शेखना पण दिली होती. आमच्या पक्षामध्ये आम्ही जात पात धर्मभेद कुठलाही मानत नाही, जो बाळासाहेबांनी आम्हाला शिकवला नाही. जो कार्यकर्ता मेरिटवर आहे तो कार्यकर्ता आमचा उमेदवार. उद्या कदाचित एखादा आमचा चांगला कार्यकर्ता, कडवट शिवसैनिक, तो खान असेल. का शिवसैनिकाला जर महापौर बनवणं हा काय गुन्हा आहे केवळ त्याचं आडनाव खान आहे म्हणून? साबीर शेख मंत्री होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, का ते मुसलमान होते म्हणून होते? ते शिवसैनिक होते, शिवभक्त होते. हारून खान माझ्याबरोबर अयोध्येला होता. आणि जे हे बोलतायत ना, त्यांचं मी प्रदर्शन लावू शकतो. बरं, की ह्यांनी मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी कशा कशा टोप्या घातल्या होत्या. टोप्या लावल्या, टोप्या घातल्या होत्या, लावल्या तर नंतर घातल्या होत्या. आणि कसे हे लोक वेगवेगळे, तुम्हाला आपण जसे मंत्रपठण करतो तसे त्यांच्यातले मंत्रपठण करून बोललेले व्हिडिओ मी त्या प्रदर्शनात दाखवू शकतो. हे जे कोण मुसलमानांच्या बाबतीत आम्हाला जे काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न करतायत, की हे मुसलमानांना फेवर करतायत, मुसलमानांची बाजूला घेत आहेत, यांच्या नेत्यांचं मी प्रदर्शन भरवू शकतो.